खाली बसताना म्हणून जोरात बोला, तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या शेजारी तुमचं बरोबर असं वाटतं का? कधीच नाही. बरोबर आहे, तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या शेजाऱ्याला वाटत नाही, 100% खरं आहे. हो, पण तुमच्या शेजाऱ्याचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं का? ओके. अरे तुमच्या शेजाऱ्याला चांगलं व्हा असं जर तुम्हाला वाटत नाही तर तुमच्या शेजाऱ्याला तुमचं चांगलं व्हा कसं वाटत? बरं जाऊ द्या, मारुतीच्या मंदिरामध्ये नुसतं तुम्ही जा, काही नका देवाला काही नका देऊ, पण एवढं नुसतं एवढं म्हणा, देवा माझ्या शेजाऱ्याचा चांगला होऊ दे, देवा माझ्या शेजाऱ्याचा कापूस चांगला होऊ दे, देवा माझ्या शेजाऱ्याच्या मुलाला नोकरी लागू दे, असं म्हणायला काय हरकत आहे का? बरं याला काही पैसे लागतील का? अरे पण नुसतं असं तरी म्हणाला रे, पण एवढं पण माणूस बनत नाही. काल म्हणे फुकट म्हणायला काय हरकत आहे का? नुसतं देवाला म्हणा, तुम्ही नुसतं म्हणा, पैसे नका देऊ, देवा कल्याण कर, पण एवढा मनुष्य स्वार्थी आहे की दुसऱ्याचं सुख याला देखल्या जात नाही. मला ही फक्त जात संताची, ऐशी कनवळ्याची जाती. काय सांगू आता संतांचे उपकार. अरे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज एवढे भयानक संत आहे, कोणत्याही धर्माच्या माणसाने तुकोबाराचं नाव घेतलं लोक त्याचे पाय पडतात. बघा ना किती खालच्या लेवल मध्ये माझा जन्म झाला, तर समाज माझे पाय पडतात. महाराज कोणाची कृपा आहे? माझे तुकोबारायची. खरं आहे ना, लोक आपले पाय पडतात नाही. कोणताही कीर्तनकार तुकोबाराच्या भंगार बोंबलला तो श्रीमंत होतो. 12-12 लाख 20-20 हजार रुपये कीर्तनावर झपके आणतो. ही तुकाराम महाराजची कृपा. लोक आमचे पाय पडतात, तुमचे बी लोक पाय पडतात की नाही? पण खरं सांगा, तुमच्या बायका तरी तुमच्या घरी पाय पडत्या का? नाही पडत ना, तर समाजाच्या पाय पडतो. अरे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे दोन संत भारतामध्ये जन्माला आले नसते ना, देवाची शपथ घेऊन सांगतो, महाराज लोकाला मसाडी भागराला कुठे ठेवलं नसतं. वाइट विचार करू नका महाराज. अरे बुरा जब मैं देखने गया, अरे मुझको न मिला बुरा कोई, भीतर मैंने देख लिया तो मेरे जैसा बुरा नहीं कोई. अरे जिंदगी का किराया का घर है, कधी जीव निघून जाईल महाराज. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, अरे आपण मरणार आहे. तो जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराया का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराया का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. इस जिंदगी का साथ देती नहीं लगती, क्या भरोसा इस जिंदगी का साथ देती नहीं लगती. अरे साथ देती नाही ते वेगळं याच्यात नाही. साथ देती नहीं रे जिंदगी का, क्या भरोसा है उस जिंदगी. कबीर बाबा एकच तुमच्या पुढे बोलता सांगायचा, काही सगळे येत नाही बाबा. अरे श्रीमंत पैशाने सुविधा मिळेल, सुख मिळणार नाही. काय मिळेल पैशाने? सुविधा. आणि सुविधा मिळेल, सुख जर मिळालं असतं, बाळासाहेब ठाकरे, R.R. पाटील, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, माता इंदिरा गांधी, महात्मा गांधी हे आपल्याला सोडून दिले असते.
हा, पैशाने सुविधा मिळेल, सुख मिळणार नाही. सुख जर पाहिजे असेल तर तुम्ही भगवंताचं चिंतन करा. मामी संगत महाराज, अंतकाळी देवा भावी तुझी स्मरण, राम राम म्हणता जावं माझा प्राण, तुझं नाम माझ्या मुखामध्ये झालं देवा, तुम्हाला मुक्ती मिळेल. ते कोणचं नाम? भूपार 5 मिनिट कीर्तनाची विजित वेळ जवळजवळ समाप्त झालेली, 11:15 वाजलेली आहेत. ज्याने मला कार्यक्रम दे पुनश्च त्यांना टवचेकृत भगवान परमात्मा त्यांच्या कुटुंबाला उधळून आयुष्य देव. जे दुरून कीर्तन ऐकायला मंडळी, भगवान परमात्मा तुमचं कल्याण करू. एकच तुमच्याकडे जीवनामध्ये प्रश्न मांडतो महाराज मी, की 3ऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करता विषय सेविता सेविता कोण सुखी झाला नाही, जन्माला मृत्यूलोकी ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये पोहित म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कोणाचे श्रवणी, कशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाचे. सुखच नाही, जो दिखे सो दुखिया बाबा, प्रत्येक दुःखी सुखी कोण नाही. तुम्ही जरा दुःखी माणसं शोधा, 4:05 वाजता जरा रोडवर पहा, रोडवर तुम्ही पहा, रोडवर कोणी नाकातच बोट काय घालतं, कोणी अनुमिनच काय करतं, कोणी कपाल भारतीच काय करतं, कोणी वरच टांगा काय करतं, कोणी असंच हात काय करतं. ते करू नका असं माझं म्हण, पण कशासाठी? कशासाठी? देव भेटासाठी का मी मरू नये त्याच्यासाठी?
मला रोग होऊ नये, मी निरोगी राहावं, याच्यासाठी सायन्स आहे का? याच्यासाठी. असं जर रामदेव बाबांनी सांगितलं सकाळी 4 वाजता उठा, त्याला देवाची प्राप्ती होईल, सांगा बरं किती पडले असते? मीच नाही महाराज. काही करा, योगा करा, योग करा, लेकिन मौत जरूर आएंगी. सोचो, मरणाने कोणाला सोडत, फक्त तुमचं लॉंग लाईफ. समजा योगाने काय होतं, शुक्रवारी मरणार हे तर समजा सोमवारी मरण, थोडीशी लाईफ आहे, असं काही नाही. योग याग विधी बघा, योनी नोहे वयाची उपाधी. कोण सांगत असं? माऊली माझ्या बाळानं सांगत नाही. योगाच्या वाटाचे गा निघाले, त्या दुःखाचाची वाटा भागा आला. योगा करा. रामदेव बाबांनी चांगले केले म्हणून बरेच लोक जिवंत आहे महाराज, निर्वेशनी लोक झाली. जरूर करा योगा, पण नुसता योगा जगासाठी करू नका, मरायसाठी करू नका, काहीतरी देहाचं सार्थक व्हावं याच्यासाठी करा. कल्पना करा. तर काय, परवाच आमचा एक बाबांचा शिष्य रामदेव बाबाचा, औरंगाबादचा मोठा असणारा एक, ते सगळं औरंगाबादचं संपूर्ण कंपन्या तेच सांभाळतात. आता 1 महिनाभरी झाला ते वारले औरंगाबाद. हेलिकॉप्टरनं बाबा आली होती. योगा करता करताच पहिले गेले. अरे मौत ने मुझको मारा है लेकिन जिंदगी के सताए हुए. आता मला तुम्ही सांगा, आजपर्यंत तुम्ही किती लोकांना जाळून आले सांगा बरं? किती लोकांना, खरं आहे, किती लोकांना जाळलं आपण? असा विचार केला कधी आपल्याला एक दिन तिथं जायचं? अजिबात नाही महाराज. मरणाला तुम्ही विसरले, पण मरण तुम्हाला विसरलं नाही. मारणारा विसरतो, पण मारणारा हा विसरत नाही. मारणारा विसरून जातो. एका माणसाला 1000 रुपये दिले, देणारा विसरत नाही, घेणारा विसरून जातो. बाजारात भेटला तो 12 कावरा आपले, ते पैसे नाही दिले, म्हणजे माझ्या ध्यानात नाही, पण माझ्या ध्यानात दिली म्हणजे. तर तुमच्या ध्यानात नाही, तुम्ही आज चांगली बसली, महाराज चांगले बोलतात, पण भरोसा आहे का आपला? असं गॅरंटी आहे का आपण घरी जाऊन? अजिबात नाही. मिलाएंगे धुलाएंगे तुझे जनाजे पेल जाएंगे, तेरे मरने के बाद तेरी धन दौलत सब आपस में बांट लेंगे. अंधेरी कब्र में तेरे को दफनाएंगे, वहां कोई काम न आएगी. तू अंधेरी कब्र में घबराएगा, जोर से चिल्लाएगा, वहां नहीं तेरा आवाज कोई सुनेगा. तिथं कोण सुनेल? यम येतात तिथं. यम त्याला म्हणतात. हो, तो मोठ्याने म्हणतो यमाला, मेरे को अंधेरी कब्र में किसने लाया है. यमाला म्हणतो मरणारा, इस कब्र में किसने सुलाया है. यम का म्हणता, जिसके लिए तूने रात दिन धन को छोड़ा है, वो गधे ने तेरे को यहाँ ला के छोड़ा है. चिंता मुलानेच रचली, आगने डाग मुलानेच दिला, जो मुलाने ठोकली, मी थोडी तिथे आलो. वो कहता है अंधेरी का धन न काम आएगा, मेरा घरदार न काम आएगा. हर जितना भी दुनिया में तूने सत्संग किया, वो वहां पे काम आएगा. मारी ती जोड़ी ती तोड़ी मुसलमान धर्माचा आदर्श घ्या.
ते बिचारे अल्लाचं नाव घेतात महाराज. आपल्याला 33 कोटी देव, रात्रीचा वेगळा, दिवसाचा वेगळा, संध्याकाळचा वेगळा, सकाळचा वेगळा, मंगळवारचा वेगळा, बुधवारचा वेगळा, गुरुवारचा 8 दिवसाचे 8 देव. आपला तो एक देव करून घ्यावा. अरे देव एक आहे, तैसा हृदयामध्ये गतीर भरता पर्व साक्षी एरवी सर्वांचे हृदय देव आपल्या जवळ आहे. मुस्लिम बांधवासारखी साधना करा, निष्काम सेवा करा. अरे त्यांना देवाचं नाव माहित नाही, गाव माहित नाही, चित्र नाही, कुठं मूर्ती नाही, तरी पण 5 टीमची नमाज पडतात. कारण आणि आपल्याला एवढा कीर्तनकार आढळतो तरी खाय कुटकेंचे नाही उठके वाजत असे बोल कोणी नाही ऐकते का नाही. मार्गदर्शन चांगलं संतांच्या चरणी लागा. कीर्तनकाराच्या नतमस्तक आपण कोणचे कीर्तनकार? कीर्तनकाराचे 4 वर्ग आहे बरं. एक बच्चा, कच्चा, सच्चा, लुच्चा, 4 कीर्तनकाराचे वर्ग आहे. पहिला बच्चा, आपण जर कीर्तन केलं आणि त्याला पैसे दिले, ते पैशाकडे पाहत नाही, खिशात घालतो, त्याला म्हणावं बच्चा. आणि कच्चा, आपण जर पैसे दिले तर ते उघडून पाहतं, पुन्हा 2000 रुपये मागून घेतं, त्याला म्हणावं कच्चा. आणि लुच्चा, आपण जर त्याला 8,500 रुपयाला ठरवलं, दुसऱ्याकडे 10,000 रुपये भेटले तर त्या गावाला चकली मारतो, तिथे जातो, त्याला म्हणावं लुच्चा. आणि सच्चा, लाख रुपये दिले तर खुश होत नाही, 5 पैसे दिले तर नाराज होत नाही, त्याला म्हणावं सच्चा. हे कीर्तन. आपण कोणाच्या मागे लागले तुम्ही? अरे जरा ध्यानात धरा. जसे तुम्ही कीर्तन ऐकता ते कितपत वागतात त्याचा विचार केला का तुम्ही? सगळा लुटार बाजार झाला मला, लोक त्याचेच मागे पडतात. महाराज काय सांगा तुम्हाला, आमचे ज्ञानोबा माऊली सांगता, त्याची संत जनता नेनत गई टाना टोना नामस्मरणा वाचून. संताचे लक्षण आहे तसे आमच्या माता भगिनीचे लक्षण आहे ना, लक्षणाने संत ओळखा. बैलाचे लक्षण आहे. तुमच्या परिसरात घोराचा बाजार भरतो ना, कुठं भरतो? 40 गाव. आता चांगला बैल आहे, चपळ बैल आहे, असा चांगला बैल आहे, त्या कोणाचे काय लक्षण आहे सांगा बरं? त्या बैलाचे काय लक्षण आहे? काय ओळखून बैल घ्यावा? लवकर सांगा, कीर्तनाची वेळ झालेली. चपळपणा नाही, खांदा नाही, शेप नाही, पाय नाही, चाल 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 चाललं नाही. अरे तुम्हाला बैलाचं काळ मग संतच कधी काढा? चुकटीभर माती घ्यायची, चुकटीभर, आणि त्याच्या पाठवून टाकायची. जितकी माती टाकली तितकंच अंग हलवतो तो चपळ बैल, हा सगळाच अंग हलतो गुपू 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 तो नंदी बैल. हे जाऊ द्या, या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत, यांचे किती वर्ण आहेत? 4 वर्ण. बरोबर आहे ना? डंकिनी, शंकिनी, पद्मिनी आणि लक्ष्मी. बरोबर आहे ना? ही 4 वर्ण. आता बाई भाग्यवान आहे. समजा तुम्हाला कोणाला बायको करायची किंवा सून करायची, तर भाग्यवान स्त्रीचे लक्षण सांगतो मी तुम्हाला. भाग्यवान स्त्री कुलवान आहे, भाग्यवान आहे, चांगली, असे त्या आईचे त्या बाईचे काय लक्षण आहे सांगा? हे माहित नाही. पाऊल पाऊल कसे पाऊल म्हणजे? तुला बाहेर पाऊल. तुम्ही नुसत्या बायकाच केल्या रे. त्यांनी माझं ऐकलं होतं का? ठीक आहे, मग तू ओढाली ती. फक्त जी कुलवान स्त्री आहे, फक्त तिचे पाय असे तळपाय. ज्या माऊलीचे पाय थोडे असे आहे, तुला तुला आताच नका पाहू. बरेचसे तुम्ही तुमच्या बायका सकाळी पाय पाहता आणि त्या अशा हुशार आहे, असं करून जातात. मेल्याचं लक्ष माझ्या पायाकडे जरी रात्री कीर्तन ऐकलं, हे भाग्यवान स्त्रीचे लक्ष आहे. आणि जी बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवते, नंदीबैल करते, त्या बाईचे लक्षण सांगतो मी तुम्हाला. डावा पायाजवळचा अंगठा, त्या अंगठ्याजवळचं बोट थोडस बोट आहे, लागले पायाला. ही महालक्ष्मी. डंकिनी कुणाला म्हणावं? डंकिनी भवा घरा सासूला भांडते, सासरला भांडते, अंतरीचे धावे स्वभावे डंकिनी. आणि शंकिनी, अरे बापरे, शंकिनी बाई कुठं कोणाला भेटूच नको. काय शंका घे. आमच्या औरंगाबादला एक इंजिनियर आहे, त्याची बायको लग्नाच्या अगोदर तो असा होता, लग्न झाले की अशी एवढाले हात पाय. मला साहेब अशक्त का? म्हणजे बायकोचा लई सासरवास आहे. म्हणजे काय करते? मी जर ड्युटीहून आलो महाराज, मला देव घरात नेते. म्हणजे मग काय करते? माझ्या हातात देव देते. मग काय म्हणते? सांग कोण दिसली होती? सांग कोणाला बोलला होता? सांग कोणाला घरी गेला? शंकिनी म्हणले मी देव धरून परेशान झालो. काय सांग? ती बाई नवऱ्याच्या धाकान ती बाई मायाला जातच नव्हती. तिचा भाऊ वारला ती गेली वा, ती महिनाभर तिथं राहिली.
पण महिन्यातून तिनं लाख वेळेस फोन लावायची रात्री 12 झालं ते म्हणायचं काय कुठं आहे अगं माय मी घरीच झोपलो मिक्सर चालू करा इतक्या रात्रीचं मिक्सर चालू करा घरीचे मिक्सरचा आवाज आला की बाईला म्हणायचा हा घरीच्या कार्यक्रम रात्रभर आता एक दिवस तेव्हा नवरा गेला बाहेर आणि बाई आली बाहेर राहून पोरग होतं घरी म्हणजे काय रे पिंट्या म्हणजे काय मम्मी तुझा बाप कुठे म्हणजे मम्मी महिना झाला म्हणजे मिक्सर घेऊनच फरार एका जनार्दनी संशय सांगून एक मुसलमान जोडत होतं मुसलमानाचं लगेच लग्न झालं 12 महिन्यातच पोरग झालं त्याला 12 महिन्यात पोरग झालं आता पोरग एवढं बापाच्या अंगावर ते बापाशिवाय राहतच नव्हतं आता बाप चालला जमातीला 40 दिवस तो बाईकोला मला देख बोले बीबी मेरे को 40 दिन जाने का बच्चा तेरी अंग पे है इसको जी लगा आणि ते काटा रात्रीचं उठायचं बाप गेलं मम्मी पप्पा मम्मी 1-2 दिवस असा त्रास दिला मग मुलगा राहावा म्हणून त्या बाईनं असं काढावर घ्यायचं आणि रात्रीच्या टायमाला बाहेर यायची ती माता आणि त्याला चंद्र दाखवायची त्या पोराला अधिक छान मामू आहे अधिक छान मामू आहे ती चंद्र पाहिले ते राहायचं महिनाभर असा कार्यक्रम झाला चांद मामू एक दिवस त्याचा बाप आला ही बाई पाण्याला गेली ते बोले क्यों रे बेटे मेरी याद आती थी क्या बोले नहीं बोले कैसी नहीं बोले रोज आपले घर को चांद मामू आती थी रात को चांद मामू आती थी बोले तुम आज आए तो चांद मामू आ रहे नहीं बोले कब आते थे बोले पापा रात को आते 10 बजे सुबह को 10 बजे आते जितनीच बाई को कापली बात शंकिनी आणि लक्ष्मी जे रोज नवऱ्याचे पाय पडते ती मा आणि हे बाई तसे संताचे लक्षण आहे त्या संताच्या महाराज बैसा संताच्या संगती कळू आली अखंड जया तुझी प्रतिमा कोणाच्या संगती लागू नका आणि कलियुगामध्ये आपला उद्धार खरे संत ओळखा त्यांच्या चरणी लागा आणि आई बापाची सेवा करा आणि ज्याच्या जीवनामध्ये अंतकाली जिच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण आलं आणि अंतकाली त्याचा उद्धार झाला महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगता म्हणे देवा केली तुमची सेवा सौदा म्हणे देवा केली तुमची सेवा सौदा म्हणे देवा केली तुमची सेवा सौदा म्हणे देवा केली तुमची सेवा शेवटचा दिवस भावा म्हणे देवा केली तुमची सेवा की तुकाराम महाराज या ठिकाणी सांगते याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा तसं हरिभक्त परायण वैकुंठवासी आमची तुळसा आई भगवान परमात्मा त्यांच्या कुटुंबांना उदंड आयुष्य दे स्वर्गामध्ये त्यांनी चांगली गती मिळवून कीर्तनाचं पुण्य मग भक्ता यत्र गायते तत्र तिष्ठत मी नारतरी कीर्तनाचे नटनाचे हे कीर्तनाचं पुण्य त्यांना प्राप्त हो. चालता चालता एक संदेश आहे माझा. औरंगाबादला कधी आलाच तुम्ही हेगडेवर हॉस्पिटलच्या मागे माझं आश्रम आहे.
बजाज हॉस्पिटलला जरी आला, कधी काम गुतलं मला फोन करा. आणि तिथे बीड बायपास रोडवरती हरिओम आश्रम, पैठणला लक्ष्मीनगरला आश्रम आहे, आळंदीला जागा घेतली, पंढरपूरला दूध पंढरीजवळ आश्रम आहे. 4 ठिकाणी साईबाबांचे मी मंदिर बांधले. आणि आता साईबाबाची जन्मभूमी पाथरी, त्या पाथरीजवळ माझं गाव, कमीत कमी 12 लाखाची जागा घेऊन स्वतः 1 रुपया कोणाचं न घेता बाबांचं दिव्य भव्य असं मंदिर बांधलं. तुकाराम बिजेला येणाऱ्या मूर्तीची कळसाची प्राण प्रतिष्ठा आहे. 1 रुपया कोणाचं नाही घेतला. सगळ्या कीर्तनाची बिदागी नारदाच्या गादीवर घेऊन त्या ठिकाणी उभा राहून सांगतो, खासदार कोणचा, मुख्यमंत्री 1 रुपया नाही घेतला. आश्रमाला सर्व कीर्तनाचा जमा होणारा माझा पैसा माझ्या आश्रमाला खर्च होतो. आळंदीचे मोठे मोठे चारित्र्यवान कीर्तनकार माझ्या आश्रमाला भेट देतात, कार्यक्रम त्यांचे होतात. बाबांचं मंदिर का बांधलं की बाबा माझ्या गावाला 6 वर्ष राहिले आणि तिथून धूपखेड्याला शिर्डीला त्यांचं आगमन झालं. साईंचं मंदिर याच्यासाठी बांधलं की साईबाबा, बऱ्याच कीर्तनकाराने काही साधू लोकांनी मागे साईबाबावरती शितोडे उडवले की साईबाबा साधू नहीं, साईबाबा संत नहीं, इस दुनिया में बदल खुदा का कोई खुदा नहीं. हजारों साधु महाराष्ट्र में पैदा हो गए लेकिन मेरा साईबाबा श्री का कोई हुआ नहीं. साईबाबांचं चरित्र मला विचारा, साईबाबांचं जीवन चरित्र मला विचारा. बाबांची जन्मभूमी माझी फक्त 8 किलोमीटरचं अंतर आहे महाराज. बाबा कट्टर वारकरी होते, बाबा पंढरपूरचे वारकरी होते, बाबा एकादशी करीत होते, बाबांच्या गळ्यात माळ होती. हिंदू मुसलमान हरिजन सगळ्याचे बाबा लाडके. त्यांचं खरं नाव होतं सई बाबा. शाही बाबाने सई बोलणे वाला बाबा हे त्यांचं नाव होतं. अनेक लोकांनी नाव ठेवलं शिर्डीला महाराज. पण बाबा का गेले? त्या पाथरीतून जेथे साधू जन्माला येतात तिथे त्या लोकांना किंमत नसते महाराज. मग बाबांचं मंदिर मी सुंदर प्रकारचं बांधलेलं आहे. आणि एकच अपेक्षा अशी आहे, सबका मालिक एक. मला ब्राह्मणाने सांगितलं, मला तुम्ही एवढा कार्यक्रम केला पण कळस जो आहे हा हिंदू धर्माचा दंड आहे. स्वतःच्या पैशाचा कळस नसू नये. पाहुणे मंडळी जी आहे त्या पाहुणे मंडळीच्या गावाला जवळ माता भगिनीला माणसाला तुम्ही कळसाचे पैसे मागा. म्हटलं बाबा हे माझ्या रक्तात पण नाही, मी कोणालाही मागितलं नाही, पावती तो कधी छापलं नाही, छापणार पण नाही. परंतु कीर्तनाच्या माध्यमातून कमीत कमी कळसाचे पैसे जवळजवळ होत आलेले आहे. ज्या माता भगिनीला ती वर्गणी वसूल करण्यासाठी तुमच्याकडे आलेलो नाही, ज्याला द्यायचं असेल दान, आमच्या माता भगिनीला अल्पशी मागणी, जास्त मागणी तुमची फक्त 1 रुपया दिला तरी चालेल. बाबांच्या कळसासाठी पुरुष मंडळीला बाबांच्या कळसासाठी काय द्यायचं असं पण देऊ शकता. झालेली सेवा महाजन साहेबाला पुन्हा टाउचर करतो. त्यांनी तुमचे माझे संबंध घडून दिले. तुका म्हणे माझं घडवून त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. आणि टाळकरी मंडळी, मला काही गावाचं माहित नाही नाव, गुढे, ही गुढे नाव कमीत कमी मी महाराज 40 वर्षापासून ऐकतो. गुढ्याचे लोक एवढे उडे त्यांनी मला काय अजून त्याचं गाव दाखवलं नाही. एवढे महाराज ते लोक आहे. फक्त मला मी ओळखतो, आमचे प्रकाश माणसं माझे ओळखीचे. काय त्यांना वाटतं काय राम जर महाराष्ट्र पाहिला, भारत पाहिलं पण त्यांचं गाव अजून पाहिलं नाही. कल्पना करा. आमचे भागवतगिरी महाराज दरवर्षी तिथे जात होते त्यांच्या गावाला. असं सुंदर गाव आहे आणि त्या गावाचं नाव मी ऐकतो. बऱ्याच ठिकाणी ती भजनी मंडळी येतात. आमचे वना महाराज अजून वनवासातच आहे, ठीक आहे नाही. सुंदर प्रकारचं मग धमवाज होतात. पेटी मास्तर देखील चांगली आहे. माझ्या माता भगिनी माझ्या आई बहिणी समान. 2 तास तुम्ही शांतता राखली. भगवान परमात्मा तुम्हाला उधंडा विषय देव. जे घरी झोपले देव त्यांना उठून सकाळी झोपली देव. झालेली सेवा आई माताची चरणी अर्पण करतो. शिवराय ती पूर्ण देतो. कोणत्या संतांचं चिंतन करा. माऊली ज्ञानेश्वर चालली झाली पण समजा झाली समय बीत गया. हॅलो नाही, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय